Hello student, I am Mr. Deepak Ahirrao, Pimpalgaon High School, Pimpalgaon Baswant. We are going to learn about the science subject standard 9th. Now we are going to learn about the chapter first. Chapter name is Law of Motion. Okay. And now we start distance and displacement. What is meant by distance and what is meant by displacement? The distance is the length of actual path traveled by an object in motion. Hello, see here. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another point. Okay, you know distance. Distance is the length. Distance म्हणजे काय रे, एक लेंथ लांबी आहे, बरोबर आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टने, एखाद्या वस्तूने प्रत्यक्षात ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रत्यक्षात त्याने कापलेलं अंतर, प्रत्यक्षात त्याने मार्गक्रम केलेला एक रस्ता असेल किंवा मार्ग असेल. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू जी असते ते काय करते, गतीमध्ये असते आणि ती प्रत्यक्षामध्ये एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे प्रत्यक्षात ती काय करते रे, मार्गक्रम करत असते. आणि त्या मार्गाची जी लांबी असते, जेवढं तिने अंतर कापलेलं आहे, जेवढं तिचं लांबी आहे, तिने मार्गक्रम केलेली जेवढी लांबी आहे, मार्गाची लांबी, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो. म्हणजे दोन बिंदूंमधलं अंतर, प्रत्यक्षात तिने मार्गक्रम करून पार केलेलं अंतर, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत ती पोहोचलेली आहे किंवा तो पोहोचलेला आहे किंवा ती वस्तू आहे, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत ती गेली, पण कशी, ॲक्च्युअल पाथने गेलेली आहे, प्रत्यक्ष त्या मार्गाने गेलेली आहे, त्याने प्रत्यक्षात ते मार्गक्रम त्याने कापलेलं आहे. आणि जे जे अंतर असतं, ते जे तिने जेवढी जी लांबी तिने पार केली आहे, ते म्हणजेच काय, डिस्टन्स. ते म्हणजेच काय, अंतर. आणि लक्षात, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. जे ॲक्च्युअल पाथ आहे, जे प्रत्यक्षात मार्गक्रम आहे, तेवढं अंतर पार करणे, तेवढी लांबी त्यांनी पार केलेली आहे, त्याला आपण डिस्टन्स म्हणूया. बघा, तिला डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय, की दोन बिंदू असतात, एक पॉइंट टू अनदर पॉइंट, म्हणजे दोन बिंदू आहेत, तर दोन बिंदूंच्या दरम्यान ती वस्तू गतिमान आहे आणि ती गतिमान असताना ती प्रत्यक्षात काहीतरी मार्गक्रम करते, प्रत्यक्षात काहीतरी ती अंतर कापते, म्हणजे मार्गक्रम करते आहे. म्हणजेच प्रत्यक्षात तिने कापलेलं जे अंतर आहे किंवा ते मार्गक्रम केलेलं जे मार्ग आहे, त्याची लांबी म्हणजेच काय, डिस्टन्स, म्हणजेच काय, अंतर. लक्षात घ्या. आणि व्हेअर ॲज, लक्षात घ्या, व्हेअर ॲज डिस्प्लेसमेंट काय आहे, म्हणजे आता डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन असतं रे. व्हेअर ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. म्हणजे सुरुवातीचा पॉइंट ते फिनिशिंग, जे तिथे ती थांबली, तो पॉइंट. लक्षात घ्या. म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू. स्टार्टिंग पॉइंट म्हणजे सुरुवातीचा बिंदू, फिनिशिंग पॉइंट म्हणजे काय म्हणतो ना आपण, एंड पॉइंट, म्हणजे तो तिथे थांबली ती. लक्षात काय म्हणतोय, म्हणजे अंतिम बिंदू आहे, आरंभ आहे ना, अंतिम. या आरंभ पॉइंट आणि म्हणजे आरंभ बिंदू आणि जो म्हणतो आपण त्याला एंडिंग पॉइंट किंवा म्हणतो, किंवा त्याला अंतिम म्हणतो आपण, अंतिम, त्यांच्यामधलं जे कमीत कमी अंतर असतं ना, मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी अंतर जे असतं ना, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात, त्यालाच विस्थापन म्हणतात. लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय आहे, कमीत कमी अंतर आहे, कशामधलं, बिटवीन स्टार्टिंग पॉइंट्स अँड फिनिशिंग पॉइंट. आरंभ बिंदू पासून तर अंतिम बिंदू यांच्यामधलं कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन आहे, विस्थापन होय. लक्षात घ्या.
ठीक आहे. आता तुमचं माहिती आहे, मागे आपण पाहिलं होतं मागच्या तासाला, थोडक्यात आपण ते पाहिलं, पुन्हा त्या बॉक्समध्ये दिलं होतं म्हणून पाहून घेतलं आपण. आता म्हटलं बघा पुढे, त्यावरूनच तुम्ही तुमचं माइंडचा वापर करा, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे तुमचं थोडंसं तुम्ही डोकं चालवायचं आहे, त्या डेफिनेशनवरून तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता काय म्हटलं रे, पहिला पॉईंट, एव्हरी मॉर्निंग म्हणजे दररोज सकाळी सोराली वॉक अराउंड द एज ऑफ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. म्हणजे 100 मीटरचा एक सर्कल आहे किंवा ग्राउंड आहे, आणि तो गोलाकार असा राऊंड आहे समजा, आणि तो राऊंड जो आहे तो 100 मीटरचा राऊंड आहे, आणि त्याच्यावर 100 मीटरचा राऊंड रोज सकाळी उठून सोराली फिरायला जात असते, वॉकिंग करते 100 मीटरचं. ॲज शोन इन फिगर 1.2a, बघा वरच्या गोल राऊंड दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. इफ शी स्टार्ट फ्रॉम, लक्षात घ्या, जर ती, इफ शी स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए अँड टेक्स वन राऊंड, बघा ती सुरुवात ए बिंदू दिसतो तुम्हाला त्या गोल सर्कलमध्ये, सर्कलचा कडेला, तो स्टार्टिंग पॉइंट आहे, तिथून ती स्टार्ट करते, फिरायला सुरुवात करते, आणि ती एक राऊंड कंप्लीट करते. ए पासून सुरुवात करते, परत ए ला येऊन ती थांबून जाते, एक राऊंड कंप्लीट झाला. मग हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक, तर तिने किती अंतर कापलं रे, किती डिस्टन्स तिने पार केलेला आहे, तर 100 मीटर ना. तर तिने किती अंतर चालेल, एक राऊंड 100चा आहे, तर मग 100 मीटर ती चालली, बरोबर ना. मग हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक, तर शी वॉक 100 मीटर डिस्टन्स. ओके. अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट, आणि तिचं डिस्प्लेसमेंट किती आहे, आताच आपण पाहिलं. डिस्प्लेसमेंट बघा, व्याख्यावरून डोकं लावा थोडंसं, डिस्प्लेसमेंट किती आहे, पण तिने डिस्टन्स किती पार केलं आणि डिस्प्लेसमेंट किती, असं विचारलेला प्रश्न आहे. डिस्टन्स तिने 100, का 100चं राऊंड आहे म्हणून 100 मीटर. ओके. पण व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट, तर तिचा डिस्प्लेसमेंट किती, तर तिचा डिस्प्लेसमेंट आहे 0. कारण की स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट, जिथून सुरुवात केली तिथे येऊन थांबते, तर त्याच्यामधलं अंतर कसं मोजता येईल आपल्याला, कारण तिथून सुरुवात केली आणि जो तो एंड पॉइंट आहे, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट आहे, कमीत कमी अंतर मोजायचं आहे. तर जिथून सुरुवात करते तिथूनच ती थांबून जाते, तर तिथं कमीत कमी अंतर कसं मोजता येईल आपल्याला. आपल्याला ऍक्च्युअल तो जो पाथ आहे तो काउंट नाही करायचा. ऍक्च्युअल पाथ जर आपण काउंट केलं 100 मीटरचा, तो डिस्टन्स अंतर पार केलं, पण डिस्प्लेसमेंट विस्थापन किती, तर 0 विस्थापन असणार मित्रांनो. जिथून स्टार्ट होतोय तिथंच ती थांबते, तर तिथलं जे त्यांच्यामध्ये जे विस्थापन आहे, डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे, लक्षात घ्या. आता दुसरा पॉइंट दिला बघा, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी, बघा एक खाली एक डायग्राम दिली, बी नंबरची कार दाखवली, बघा लहानशी कार दिसते आपल्याला, आणि तिचा स्टार्टिंग पॉइंट पी आहे आणि एंडिंग पॉइंट क्यू आहे, ती क्यू पर्यंत जाणार आहे, किंवा क्यू पासून पी कडे किंवा पी पासून क्यू कडे गेली समजा, असं काय दिलं बघा, वाचू आपण समजेल आपल्याला. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी गोज ऑन पॉइंट क्यू, म्हणजे पी पॉइंट पासून ती क्यू पॉइंट पर्यंत गेली, बरोबर आहे. अँड देन रिटर्न टू पॉइंट पी, आणि परत ती पुन्हा पी कडे आलेली आहे, बरोबर. मग हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. आता सांगा रे पूर्ण, वरचा क्वेश्चन सारखाच खालचा क्वेश्चन आहे, फक्त तो सर्क्युलर पाथ होता, हा स्ट्रेट पाथ आहे, बरोबर. तर आता तुम्हाला दिसतंय डायग्राम मध्ये खाली एक लाईन दिसते, तिथं दिसते तुम्हाला पी पासून तर क्यू पर्यंत जे डिस्टन्स आहे एका बाजूचं, ते 360 मीटर आहे बघा, 360 मीटर्स आहे. मग पी कडून ती क्यू कडे गेली ना, तर 360 मीटर गेली, पुन्हा क्यू पासून पी कडे गेली, पुन्हा त्याच्यामध्ये 360 ऍड करा, लक्षात घ्या. तर किती होणार, किती होणार टोटल, 720, बरोबर ना. पी टू क्यू 360, क्यू पासून पुन्हा पी कडे 360 प्लस 360, हाऊ मेनी टोटल 720 मीटर. तर 720 मीटर अंतर त्या गाडीने पार केलेलं आहे, कारण ते वरचा क्वेश्चन तसाच आहे ना, की ती पी पासून स्टार्ट होते, क्यू कडे जाते, क्यू कडून परत ती पी कडे जाते. पण त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती,
पी कडून क्यू कडे गेली, क्यू कडून पुन्हा पी कडे आली, म्हणजे काय झालं रे, डिस्प्लेसमेंट पुन्हा 0 झालं. जिथून स्टार्ट झाले तिथं येऊन थांबते. पी कडून स्टार्ट झाली, क्यू कडे गेली, पुन्हा पी कडे येऊन गेलेली आहे. जिथून स्टार्ट झाली तिथं येऊन थांबली म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असतं. आणि पी पासून स्टार्ट झाली पुन्हा पी कडे आली तर पी मधला अंतर मोजता येईल का आपल्याला? नाही मोजता येणार. सेम पॉईंट मधलं अंतर कसं का मोजता येईल? आलं लक्षामध्ये? त्याला डिस्प्लेसमेंट आपण कमीत कमी अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. समजलं का? म्हणजे तर सुद्धा डिस्प्लेसमेंट 0 आहे. आलं लक्षात आलं? आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक काय? तर हा फरक आहे पोरांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पॉइंट काय दिलेला आहे बघा, पाहूया आपण. काय म्हटलं रे, काय दिलं बघ तिने, एक पॉइंट आहे, परत एक लाईन दिलेली आहे. इव्हन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0. समजा एखादा ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट 0 आहे, देन द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट मे नॉट बी 0. हो ना, माहिती ना, आता तेच तर पाहिलं आपण. ऍक्च्युअल डिस्टन्स हा 0 नसतो, पण डिस्प्लेसमेंट काय 0 राहू शकतो ना. बरोबर आहे की जो स्टार्टिंग पॉइंट आहे तोच त्याचा एंड पॉइंट होत असेल तर डिस्प्लेसमेंट 0 आहे. पण ऍक्च्युअल डिस्टन्स तिने काहीतरी पार केले ते आपल्याला मोजता येतं. पण डिस्प्लेसमेंट आपण मोजू शकत नाही, कारण की तिथून स्टार्ट होतो तिथं तो एंड होत असेल तर डिस्प्लेसमेंट 0 राहू शकतोय, पण ऍक्च्युअल डिस्टन्स आपण 0 राहू शकत नाही. ओके, हे तर आपण आता वरच्या डेफिनेशन किंवा वरच्या उदाहरणात लक्षात आलंच आहे आपलं. बघा पुढचा पॉइंट आहे स्पीड अँड व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा, स्पीड म्हणजे काय रे, वेग, किती वेगाने जाते. अँड व्हेलॉसिटी एकच आहे, लक्षात घ्या. स्पीड आणि व्हेलॉसिटी आपण पाहत आहोत. तिची चाल किती आहे, तिचा वेग किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे, लक्षात घ्या. पुढे बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट आर द व्हेक्टर अँड स्केलर. व्हेक्टर आणि स्केलर काय आहे? व्हेक्टर म्हणजे एक प्रकारची सदिश राशी असते आणि स्केलर म्हणजे एक प्रकारची ती अदिश राशी असते. अदिश, सदिश आणि अदिश. व्हेक्टर अँड स्केलर म्हणजे याचा अर्थ काय रे? व्हेक्टर म्हणजे काय? एक प्रकारचं ते परिणाम असतं, म्हणजे मेजरमेंट असतं काहीतरी, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या मार्गाने आपण जातोय, सेम वे, सेम डायरेक्शन जे असणार आहे, एका दिशेने जातोय, तिला काहीतरी डायरेक्शन आहे, त्याला आपण व्हेक्टर म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो? व्हेक्टर. आणि म्हणजे एखादं काम करतो आपण, एखादी गाडी आहे, तिचा काहीतरी परिणाम होतो आहे आणि तिला काहीतरी डायरेक्शन आहे, त्या डायरेक्शनने जातोय, तिचा परिणाम पण जाणवतो आपल्याला, तर आपण तिला म्हणूया, दिसतंय आपल्याला व्हेक्टर आहे. ते काय आहे? व्हेक्टर आहे. पण एखादा कार्य चालू आहे तिचा फक्त परिणामच आहे, आपल्याला तिचं डायरेक्शन माहित नाही, काहीच माहित नाही, दिशा माहित नाही, मग त्याला आपण म्हणू शकतो स्केलर. काय म्हणू शकतो? स्केलर. आलं का लक्षामध्ये? हा,